नमस्कार मित्रांनो, देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड गायब आहेत. त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट तर झालं नाही ना, त्यांना कोंडून ठेवण्यात आलं नाही ना, अशा प्रकारच्या बातम्या चर्चेत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे खरं आहे की देशाचे सगळ्यात जास्त बोलके उपराष्ट्रपती म्हणून नावलौकिक असलेला म्हणजे व्यंकय्या नायडू पण सातत्याने वेगवेगळ्या वर्तमानपत्रात लिहायचे, वेगवेगळ्या ठिकाणी भाषण करायचे, पण जगदीप धनखड यांनी तर ती मर्यादाही ओलांडली होती. अगदी सर्वोच्च न्यायालयावर थेट टीका करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं होतं. आणि असे धनखड अचानक गायब होणं, आपली तब्येत ठीक नाही म्हणजे संध्याकाळपर्यंत व्यवस्थित असलेले धनखड अचानक आपली तब्येत ठीक नाही म्हणून राजीनामा देतात काय आणि नंतर ते सार्वजनिक चर्चेतून गायब होतात काय, या सगळ्यामुळे अनेकांना संशय यायला लागला की त्यांच्या विरुद्ध काही कारवाई तर करण्यात आली नाही ना, त्यांना काही धमकी तर देण्यात आलं नाही ना, त्यांच्या काही जीवाचं बरं वाईट तर झालं नाही ना. आणि त्यामुळे धनखड यांच्याबद्दलची बातमी वाचून मी सुटकेचा निश्वास टाकला आणि देशाचे सर्वात जास्त पैसे घेणारे वकील म्हणून नावलौकिक असलेले धनखड त्यांनी राजस्थान विधानसभेकडे आपल्याला 35,000 रुपयाची आपली पेन्शन परत मिळावी यासाठी केलेला अर्ज पाहून सुटकेचा निश्वास टाकला. जगदीप धनखड हे राजस्थान विधानसभेचे सदस्य होते. ते काँग्रेस पक्षात तेव्हा होते आणि काँग्रेस पक्षात नंतर त्यांनी अनेक पक्ष बदलले, ते भाजपात आले. पण राजस्थान विधानसभेचे सदस्य असताना त्यांना 35,000 रुपयाची पेन्शन असणं अपेक्षित होतं. त्याच्यानंतर त्यांची सेवा ज्येष्ठता वय वगैरे लक्षात घेऊन ही पेन्शन 42,000 रुपये इतकी आत्तापर्यंत झाली असेल. ती पेन्शन आपल्याला सुरू करावी, कारण 2019 सालापर्यंत त्यांना ही पेन्शन मिळत होती. त्याच्यानंतर ही पेन्शन त्यांची बंद झाली, कारण ते राज्यसभेत गेले आणि मग तिकडनं उपराष्ट्रपती झाले. पण फक्त हीच पेन्शन त्यांना मिळते अशातला भाग नाही. ते लोकसभेचेही सदस्य असल्यामुळे तिथलीही पेन्शन त्यांना लागू पडते. लोकसभेत तुम्ही 1 दिवसासाठी जरी खासदार झालात तरी तुम्हाला 25,000 रुपये इतकी पेन्शन मिळते. आणि जर तुम्ही 5 वर्ष पूर्ण केली असतील तर त्याच्यानंतर प्रत्येक वर्षासाठी तुमच्यात 2,000 रुपये त्याच्यामध्ये वाढ होते. आणि बाकीचे बहुतेक भत्ते वगैरे या गोष्टी त्या वेगळ्या. आणि त्यामुळे ही पेन्शन अधिक लोकसभेची पेन्शन मिळून होतात 67,000 रुपये. किती किरकोळ अमाऊंट आहे ना. माजी उपराष्ट्रपती म्हणूनही त्यांना पेन्शन मिळते. ती पेन्शन तुम्ही उपराष्ट्रपती असताना तुमचा जेवढा पगार असतो त्याच्या अर्धी रक्कम तुम्हाला पेन्शन म्हणून मिळते. उपराष्ट्रपतींना साधारणतः 4 लाख रुपये महिना पगार असतो आणि त्यामुळे त्याची पेन्शन मिळून 2 लाख रुपये त्यांना ती देखील मिळणार आहे. म्हणजे 2,67,000 किमान. आणि बाकीचे भत्ते सोयीसुविधा वगैरे या गोष्टी वेगळ्या. आणि त्याच्यामध्ये माजी उपराष्ट्रपती यांना सरकारकडनं कदाचित आजीवन घर म्हणजे मोठी कोठी दिली जाते. तसंच त्यांचा जो स्टाफ असतो, त्यांचे जे काही नोकर चाकर सचिव बिचिव यांचाही सगळ्याचा खर्च, कदाचित त्यांचा प्रवास, त्यांचा वेगवेगळी बिलं, या सगळ्या गोष्टीही सरकारकडनं केल्या जातात. म्हणजे बघा, सगळ्या प्रकारची पेन्शन अधिक भत्ते अधिक घर हे सगळं मिळून म्हणजे त्यांनी या सगळ्या गोष्टीसाठी अर्ज केला. या गोष्टीची मला बिलकुल आश्चर्य वाटलं नाही, कारण मिळत असेल आणि सगळेजण घेत असतील तर आपण कशाला सोडायचं. पण ज्या धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर कशा प्रकारे धनखड हे सर्वोच्च न्यायालयातले सर्वोच्च वकिलांपैकी होते आणि त्यावेळेला
ते सगळ्यात जास्त फी घेणाऱ्या किंवा सगळ्यात जास्त कर भरणाऱ्या वकिलांपैकी होते. म्हणजे कोट्यावधी रुपयांचा कर ते भरत होते. आणि आता ते कदाचित पुन्हा एकदा वकिली पेशाकडे वळू शकतात, सर्वोच्च न्यायालयात वकिली करू शकतात आणि तिथे वकिली करून कदाचित केंद्र सरकारला अडचणीत आणणाऱ्या प्रकरणांमध्ये ते अशिलाची बाजू, एक वकील म्हणून ते अशिलाची बाजू मांडू शकतात, असा अंदाज तेव्हा व्यक्त केला गेला होता. पण पुढे काय झालं याची काही कल्पना नाही. आणि त्याच्यामुळे धनखड अचानक सार्वजनिक जीवनातनं गायब झाल्यावर लोकांना ही शंका यायला लागली. पण आता त्यांनी हा अर्ज करून ते इथेच आहेत, व्यवस्थित आहेत आणि इतर आमदार खासदार जसे वागतात तसेच ते वागत आहेत. मुद्दा असा येतो की धनखड हे जे काही करत होते, जसे म्हटलं की त्यांनी राजीनामा का दिला, तर आरोग्याच्या कारणांवर राजीनामा दिला. हे कोणालाही पटण्यासारखं कारण नव्हतं. कारण त्या दिवशी संध्याकाळपर्यंत ते मजेत होते, लोकांशी भेटत बोलत होते आणि अचानक त्यांचा राजीनामा आला प्रकृती अस्वास्थ्यामुळे. आणि त्यामुळे केवळ तर्कवितर्क त्यांच्याबद्दल, त्यांच्या राजीनाम्याबद्दल व्यक्त केले जात आहेत. आणि त्याच्यातला जो सगळ्यात ज्याला विश्वासार्ह तर्क आहे तो असा आहे की त्यांना जाणवलं की विरोधी पक्ष काँग्रेस हा काही फार ताकदवान नाही आहे आणि देशात एका प्रकारची पोकळी आहे. आपला उपराष्ट्रपती म्हणून पुरेसा मान राखला जात नाही आहे. पुरेसा मान म्हणजे त्यांना असं वाटतं की देशाचे प्रथम नागरिक जर राष्ट्रपती असतील आणि या तांत्रिक सगळ्या याच्यामध्ये पंतप्रधानांच्या वर उपराष्ट्रपतीपद असेल तर आपल्याला पंतप्रधानांच्या दर्जाची सुरक्षा मिळाली पाहिजे, आपल्याला पंतप्रधानांच्या दर्जाचा त्याच्याहून जास्त कदाचित मानमत्रा असला पाहिजे. बहुधा त्यांना या गोष्टीचा विसर पडला की लोकशाही व्यवस्थेमध्ये, संसदीय लोकशाही व्यवस्थेमध्ये पंतप्रधानांचं पद जरी 3ऱ्या क्रमांकावर किंवा कदाचित 4थ्या क्रमांकावर जे काय असेल ते असलं तरी संसदीय लोकशाही ही पंतप्रधानांच्या भोवती फिरत असते. पंतप्रधान हे देशाचे सगळ्यात महत्त्वाचे, सगळ्यात ताकदवान नेते असतात. काँग्रेसच्या काळात दुर्दैवाने अशी परिस्थिती डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात नव्हती. ते पंतप्रधान हा त्या पक्षाचा सगळ्यात मोठा नेता, ज्या सत्ताधारी पक्षाचा ते असतील किंवा ज्या आघाडीचा भाग असतील त्याच्यातला सगळ्यात शक्तिशाली, सगळ्यात प्रमुख नेता असला पाहिजे. पंतप्रधान हे कॅबिनेटचे प्रमुख असतात आणि पक्षाचे अध्यक्ष जे कोणी असतील त्याच्यापेक्षा पंतप्रधान मोठे असतात. नरेंद्र मोदी भाजपातले सगळ्यात ताकदवान नेते आहेत. नरेंद्र मोदी सरकारमधले सगळ्यात ताकदवान नेते आहेत. आणि जरी या सगळ्या हायरार्कीमध्ये त्यांचं स्थान राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या खाली असलं तरी देश नेते म्हणून नरेंद्र मोदींकडे बघतो. आणि ही गोष्ट जर न समजता त्यांनी उपराष्ट्रपतीपदास शोभेसे असं वर्तन न करता एकीकडे सर्वोच्च न्यायालयावर हल्लाबोल करणं, लोकांना वाटवतं की ते सरकारच्याच सांगण्यावरनं, हे सरकार वाईटपणा घेऊ इच्छित नाही म्हणून सरकारच्या वतीने ते सर्वोच्च न्यायालयावर हल्ला करत आहेत, पण त्याच्यामध्ये त्यांचा वैयक्तिक हेतूही असावा होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्यांची मोड बांधण्याचा प्रयत्न, कारण ते जाट समाजातले आहेत, तो समाज दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या सगळ्या भागामध्ये जाट समाज विखुरलेला आहे आणि ताकदवान समाज आहे. तर त्याचे नेते म्हणून ते स्वतःला पुढे आणण्याचा प्रयत्न करत होते, जे भाजपाला आणि मोदी सरकारला मान्य होण्यासारखं नव्हतं. आणि त्यामुळे जेव्हा त्यांनी लक्ष्मण रेषा ओलांडली तेव्हा तिथेच त्यांचं करिअर संपुष्टात आलं. त्यांची नेमणूक झाली तेव्हाही हा प्रश्न विचारला जात होता की जे भाजपाच्या विचारधारेच्या मध्ये फिट बसत नाही, जे बाहेरनं आलेले आहेत, ते बाहेरनं आले तरी काही नाही, पण ज्यांनी विचारधारेशी तडजोड केलेली आहे अशांना तुम्ही स्वपक्षात घेऊन किंवा त्यांना तुम्ही आत घेऊन तुम्ही महत्त्वाच्या पदावर बसवू शकतात का? हा प्रश्न फक्त
उपराष्ट्रपती पदापुरता मर्यादित नाही आहे. हा पक्ष, सहकारी पक्ष, सरकार स्थापन करण्यासाठी केल्या गेलेल्या तडजोडी, कोणाला मुख्यमंत्रीपदी, कोणाला देशाच्या मंत्रिपदी बसवण्यासाठी विचारधारेकडे केलेलं दुर्लक्ष, या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा त्याच्याबद्दल हे प्रश्न विचारले जातात. तेव्हा असं म्हटलं जातं की त्याला एक इलेक्टोरल मेरिट, निवडून येण्याची क्षमता, आणि सरकार चालवण्यासाठी ज्या काही तडजोडी करणं आवश्यक आहे त्या कराव्या लागतात या हेतूखाली. पण कधीकधी कार्यकर्त्याने वाटतं की ही मर्यादा ओलांडली जात नाही ना, आणि त्याचं उत्तम उदाहरण धनखड यांच्या बाबतीत घडलं. पण धनखड यांनी पेन्शनसाठी अर्ज करून सगळ्यांनाच सुटकेचा निश्वास सोडायला लावला आहे. कारण जी अपेक्षा होती ती त्यांनी पूर्ण केलेली आहे. आणि असं पेपरातच बातमी आलेली की ते हल्ली आपला वेळ वेगवेगळे सासबहू मालिका, OTTवरचे जे काही नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम वगैरेवर जे काही कार्यक्रम लागतात ते बघण्यात त्यांचा दिवसभर जातो वगैरे, अशी बातमी वर्तमानपत्रात आली होती. पण या निमित्ताने ही व्यवस्था कशी आहे त्याचं दर्शन पुन्हा एकदा झालेलं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.